पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लोणावळ्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात। मात्र यावेळेस आल्यानंतर इथे जो पाऊसच पडला नाही आणि त्या पावसामुळे आपण बघत असाल का इथलं जे भुशी डॅम आहे ते सर्व कोरडं आहे। याच पायऱ्यावरती बसून लोक जे आहे ते पर्यटक असतात ते आनंद घेत असतात। मात्र यावेळेस सर्व पायऱ्या ज्या आहेत त्या मोकळ्या आपल्याला दिसत असतात। कारणच तसं आहे की 15 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात इथं पाऊस आला होता आणि त्या पावसाने पूर्ण मावळ तालुका जो आहे तो झोडपून काढला होता। मात्र गेले 8 दिवस झाले या पावसाने ओढ दिली आणि त्या ओढ दिल्यामुळं या इथला जो भुशी डॅम आहे तो भरला नाही आणि त्याच्यामुळे इथे जे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे पर्यटक आहे त्यांचा हिरमुस झाल्यासारखं असं आपल्याला वाटत आहे। त्यांनी जे इथं खंत व्यक्त केली, साम टीव्हीच्या जवळ त्यांनी खंत व्यक्त केली की इथे जर पाऊस असता तर आम्हाला आणखी आनंद झाला असता, आमचे मुलं जे आहे तेही इथे खेळलेले असते। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ। तर कुठून आलात आणि कसा आहे तुम्हाला आनंद घेता आला? मी लातूरून काल संध्याकाळी निघून आज सकाळी इथं आलो लोणावळ्याला की आता पावसाळा सुरू झाला आहे, मग पावसामध्ये भुशी डॅम किंवा इतर जो परिसर आहे त्याचा आनंद घेण्यासाठी मी आलो। परंतु थोडंसं मला पाऊस नसल्याचं इथं जाणवतं की अख्खा पावसामध्ये महाराष्ट्रात इतर मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला असताना सुद्धा लोणावळ्यामध्ये मात्र इथं पावसाची एकदम कमतरता जाणवते। इथं पाणी वाहिलेलं आम्ही बातम्यांमध्ये पाहायचो बऱ्याच वेळेस, पण आता इथं खडक कोरडा पडलेला दिसतो। डॅममध्ये बी अगदी शरणावस्थेला डॅम आलेला दिसतोय, असं मला थोडंसं जरा डिसमूड झालं। आजूबाजूच्या परिसरात सगळा कोरडेपणा जाणवतोय, पाण्याची कमतरता दिसते इथं आणि त्यामुळे इथं असंख्य पर्यटक आलेले आहेत। परंतु त्या पर्यटकांचा जी मूड आहे किंवा त्यांचा जे उत्साह आहे तो थोडासा निरुत्साह होतोय। ट्रॅफिकमधून 2-2 तासाच्या रांगा लावून इथं यायला लागतंय, परंतु थोडासा निरुत्साह इथं प्रत्यक्ष पाहिल्यावर हा फक्त पावसाच्या कमतरतेमुळे जाणवतोय। पण निश्चितच लवकर मान्सून आपल्या महाराष्ट्रात येईल आणि नंतर पूर्व परिस्थितीसारखं पर्यटकांना आनंद घेता येईल असं वाटतंय। त्यासाठी आम्ही परत एकदा भुशी डॅमचा इथला आनंद घेण्यासाठी नक्की येऊ। वशिष्ठ देवीदासराव दहिफळे। नमस्ते, माझं नाव अभिजित पाटील। मी बारामतीवरून आज खास पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात आलो आहे। इथे आल्यानंतर आम्हाला असं दिसलं की लोणावळ्यामध्ये काहीच पाऊस नाही आहे। आमच्यासह बरेचसे असे पर्यटक आहेत जे पाऊस नसल्यामुळे ते त्यांचे पूर्ण नाराजी झालेले आहेत। तसेच प्रशासनाने कोणतीही सूचना नाही दिली की पाऊस नाही किंवा धरणात आम्ही येऊन पाहतोय तर कसलंच पाणी नव्हतं। आमच्यासह सगळ्या पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे। सगळे पर्यटक नाराज होऊन आपापल्या माघारी घरी निघालेले आहेत। आपलं नाव? अभिजित पाटील, बारामतीवरून आलो। ताई, कुठून आलात आणि लोणावळ्यात आनंद घेण्यासाठी आले पावसाचा, मात्र इथं पाऊसच नाही, काय सांगितलं? आम्ही सोलापुरात आलो, इकडं पाऊस उन्हाळ्यामध्ये फिरायला आलो होतो आम्ही। इकडं पाऊसच नाही, डॅम भरून नाही, खाली आहे डॅम सगळं। त्याच्यामुळे आमचं हिरमोड झालं। आपलं नाव? माझं नाव ज्योती पेटकर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।